म्हणता येईल। आणि पुन्हा एकदा आकडे आपण आपल्या प्रेक्षकांसाठी सांगूया। 76 जागा काम करण्याचं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात 9.4 लाख कोटी रुपये हे बिहारचं कायाकल्प करण्यासाठी देण्यात आले। तिथल्या लोकांना रोजगार देण्याचं काम केलं होतं। सडक, बिजली, पाणी या माध्यमातून बिहारला जे आहे एकदम त्याच्या जे स्वरूप आहे ते परतण्याचं काम केलं। बिहारला सुखरूप करण्याचं काम केलं। सामान्य बिहारी जनतेला जे आहे जे तिथनं पलायन चालू होतं ते पलायन थांबवण्याचं काम केलं। त्या निमित्तानेच बिहारच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना तुम्ही पुढे असे जा आणि बिहारचा विकास करत जा हा कौल दिलेला आहे। नितीश कुमारांच्या ह्याच्यावरती विश्वास ठेवला असं म्हणायचं, कारण मागचे 20 वर्ष नितीश कुमार मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। आता त्यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली होती, मुख्यमंत्री तेच असतील असं म्हणायचं। नरेंद्र मोदीचं नेतृत्व बरोबर जेव्हा केव्हा नितीश कुमार येतात त्याचा त्यांना लाभ होतोच ना। ती जोडीच आहे, विकास करणारी जोडी आहे ती। नरेंद्र मोदी आणि नितीश ही विकास करण्याची जोडी। आणि दुसऱ्या बाजूला 420च्या केसमध्ये बेलवर असलेला राहुल गांधी आणि भरती घोटाळ्याच्या बेलवर असलेला तो तेजस्वी, एका बाजूने विकास करणारे लोक आहेत आणि दुसऱ्या बाजूला बकवास करणारे लोक आहेत। मुख्यमंत्री नितीश कुमार असतील। जागांवर तर महाआघाडी इथे 53 जागांवर आघाडीवर। राघोपूरमध्ये दुसऱ्या फेरी अखेर तेजस्वी यादव फक्त 916 मतांनी आघाडीवर आहेत। तेजस्वी यादव यांच्यासाठी देखील हा एक मोठा धक्का आहे। राघोपूर हा परंपरागत मतदारसंघ कित्येक वर्ष आरजेडीने लालू प्रसाद यादवांनी हा राखलेला आहे, मात्र तिथे तेजस्वी यादव फक्त 916 मतांनी आघाडीवर आहेत। नक्कीच तेजस्वी यादव हॅट्रिक करणार या वेळेला असं दावा त्यांच्याकडनं केला जात होता। 2015 पासून ते त्या ठिकाणाहून जिंकून येत आहेत, मात्र हे चित्र जे आहे ते तेजस्वी यादव यांच्यासाठी अत्यंत चिंताजनक। राघोपूरमध्ये भाजपचे उमेदवार सतीश कुमार यांची टक्कर आहे तेजस्वी यादव यांना। दुसऱ्या फेरी अखेर ते फक्त 916 मतांनी आघाडीवर आहेत। तर एनडीए 183 जागांवर आघाडी घेताना दिसतेय, तर महाआघाडीचे आकडे अजून कमी झालेले आहेत। 53 जागांवर पर्यंत महाआघाडी खाली घसरलेली आहे। श्रुती, नक्कीच। आणि हे आकडे महाराष्ट्राचा रिझल्ट बघतो की काय असं वाटायला लागलंय, कारण विधानसभेत महाराष्ट्रातही हेच चित्र पाहायला मिळालेलं होतं। अगदी महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला होता आणि आतापर्यंतच्या कलानुसार आरजेडी आणि काँग्रेसचा या ठिकाणी सुपडा साफ होताना दिसत आहे। आघाडीच्या जागा घटल्यास बिहारमध्ये सुद्धा तशी स्थिती, तर बिहारमध्ये विरोधी पक्षनेता इतकी सुद्धा संख्या आता आघाडीकडे नसेल। नक्कीच आता निखिला जे तू म्हणत होती ते चित्रच या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होते की काय, असं एक साधारणतः हे चित्र आहे। आघाडीच्या जागा आणखी घटल्या तर महाराष्ट्रासारखीच स्थिती बिहारमध्ये सुद्धा असेल। महाआघाडी 53 जागांवर आता आघाडीवर आहे, तर 183 जागांवर एनडीएनं आघाडी। मोठं आश्चर्य म्हणजे जेडीयू 82 जागांवर पोहोचले, 82 जागांवर आघाडीवर। खरं तर असं म्हटलं जातं की कित्येक वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो, मात्र तसं या निवडणुकीत काहीच दिसलं नाही। उलट तेजस्वी यादव यांनी तापवलेलं वातावरण, प्रशांत किशोर यांनी केलेला प्रचार, राहुल गांधी यांनी काढलेल्या रॅली, या कुठलाही याचा फरक बिहारच्या निवडणुकीवर झालेला दिसत नाही, बिहारच्या मतदारांवर दिसत